एसटीच्या 28 कर्मचारी संघटनांशी आजपासून मुंबई हायकोर्टानं नेमलेली समिती चर्चा करणार आहे। मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती एसटी कर्मचारी संघटनांचं म्हणणं लेखी स्वरूपात स्वीकारणार आहे। सरकारला खोत आणि पडळकर नको असतील तर आमच्याशी चर्चा करावी। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत। सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यात काल 4.5 तास झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नाही। बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे। एसटीचं उत्पन्न वाढवण्यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा झाली। यावेळी एसटी संपावर मध्यम मार्ग काढण्याचा सल्ला शरद पवारांनी दिल्याचं अनिल परब यांनी सांगितलं। शरद पवार राज्याचा कोणताही प्रश्न सोडवत नाही, कोणत्याही प्रश्नाला खेळवत ठेवणं हे पवारांचं काम असल्याचा थेट आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलाय। शरद पवार परब यांच्या बैठकीनंतर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला। जोपर्यंत विलीनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत लालपरीचं चाक फिरू देणार नाही असा इशारा पडळकरांनी दिलाय। पडळकर खोत यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांची या संपात त्यांनी एंट्री केली आहे। आता शाळा सुरू झाल्यात। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं न्यायालयानं निदर्शनास आणून दिलंय असं सदावर्ते यांनी म्हटलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या समजून घ्या आणि अहवाल सादर करा असे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले। तर सर्व संघटनेसोबत चर्चा करून तोडगा काढा असंही कोर्टानं म्हटलंय। कामावर रुजू होऊ इच्छिणाऱ्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असल्याचं निदर्शनास आणल्यानंतर असं केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा महामंडळ आणि पोलिसांना असेल असा इशारा उच्च न्यायालयानं सोमवारी दिलाय। सांगलीच्या तासगाव तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। विटा सांगली बस पोलीस बंदोबस्तात निघाली होती। यावेळी अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। यात चालक किरकोळ जखमी झालाय। एसटीच्या मार्गावर खासगी बस, शालेय बस तसंच अन्य खासगी वाहनं चालवण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली आहे। सुरुवातीला कमी प्रमाणात धावत असलेल्या या खासगी सेवांमध्ये वाढ झाली आहे। राज्यात 15,462 खासगी वाहनं एसटीच्या मार्गावर धावत असल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल मुंबईतील आझाद मैदानात सरकारचं तेरावं घातलं। आंदोलनस्थळी साहित्य आणून सदाभाऊ खोत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सरकारचं तेरावं घातलं। सुप्रीम कोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय। मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करू नये असे आदेश दिलेत। परमबीर सिंह फरार नाहीयेत, ते भारतातच आहेत। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते 48 तासात समोर येतील असा दावा परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी सुप्रीम कोर्टात केलाय। परमबीर सिंह यांनी दिलेलं पत्र हे एक प्रकारची स्टंटबाजी असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत निकालाची प्रत मिळाल्यानंतर न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचं राज्य सरकार आणि पोलीस दल पालन करेल असंही देसाई म्हणाले। राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक होणार आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित असण्याची, त्यात ते सहभागी होण्याची शक्यता आहे। व्हीसीद्वारे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे। अकोल्यात कायदा सुव्यवस्थेसाठी संचारबंदी वाढवण्यात आली। अकोल्यात 25 नोव्हेंबरपर्यंत रात्रीची संचारबंदी असणार आहे। रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे। शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेस उमेदवार छोटू भोयर आज सकाळी 11 वाजता विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार उपस्थित राहणार आहेत। नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे। कसला आमदार निवडून दिलाय, त्यांना साधं विधानसभेत बोलता येत नाही अशी टीका राणेंनी केली आहे। विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ काही दिवसांची आहे असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय। राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते आणि मी धक्के देत राहणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय।
काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. भाजप उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 जागांसाठीची मतमोजणी आज होणार आहे. रविवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. तर उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखातून दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनावर भाष्य करण्यात आलंय. पंतप्रधानांनी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकरी अजूनही रस्त्यावरच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही असं सामनात म्हटलंय. राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाची शक्यता आहे. तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा रझा अकादमीवर बंदी का घातली नाही असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केलाय. तसंच रझा अकादमी संदर्भात जे करायचंय ते करण्यास गृहमंत्री सक्षम असल्याचंही ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय. भाजपला गुजरातप्रमाणे राज्यात दंगलीची प्रयोगशाळा करायची का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. नांदेडमधील दंगल भडकवण्यामागे मंत्री अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. नांदेडमध्ये भाजपच्या आंदोलनानंतर ते बोलत होते. दंगलीत आरोपी असलेल्या बोंडेंनी शहाणपणा करू नये. त्यांचे माझ्यावरील आरोप हे हास्यास्पद आहेत. मानसिक संतुलन बिघडल्यासारखे बोंडे बोलतायत अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. भाजपचं राज्यभरात होणारं आंदोलन हे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपकडून आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे असा घणाघात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच अंगारकी संकष्टी चतुर्थीला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर खुलं करण्यात आलं. तर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्री पदाचे दावेदार होत आहेत म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं अशा शब्दात खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे सरकारनं गेल्या 2 वर्षात मराठा समाजाचं गंभीर नुकसान केलंय. त्याबद्दल या सरकारनं समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केलं पाहिजे अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ठाकरे सरकारनं गेल्या 2 वर्षात मराठा समाजाचं गंभीर नुकसान केलंय. त्याबद्दल या सरकारनं समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केलं पाहिजे अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. केंद्रानं राज्य सरकारला संप मिटवण्याचे निर्देश द्यावे, अन्यथा राज्यपालांकडे अधिकार द्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. नितेश राणेंनी ठाण्यात एसटीत बसून आढावा घेतला. एसटी दुरवस्थेवरून परिवहन मंत्री अनिल परबांवर त्यांनी टीका केली आहे. अनिल परबांनी एसटीच्या सीटवर 1 तास बसावं, मग त्यांना कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजतील असं नितेश राणेंनी म्हटलंय. महाराष्ट्र सरकार हे शरद पवार चालवतात अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातल्यामुळे आता आशेचा किरण निर्माण झालाय. आंदोलनावर तोडगा निघेल असंही नवनीत राणा म्हणाल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसतोय. त्यामुळे विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. एसटी नसल्यानं विद्यार्थ्यांना जीपच्या मागे लटकून प्रवास करावा लागतोय. शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्ह आहेत. एनसीबी आर्यनच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करावं असा ठराव मांडण्यात आला. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात आलाय. जळगावात जमावबंदीचे आदेश असतानाही भाजप नेत्यांनी अमरावती, नांदेड, मालेगावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. केंद्र सरकारचं एक पॅनल देशात बूस्टर डोस आणि मुलांसाठी लस यावरील धोरण 2 आठवड्यात निश्चित करण्याची शक्यता आहे. किरकोळ आजारांना बळी पडणाऱ्या मुलांसाठी लसीकरण प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होऊ शकते. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 11 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांचं लसीकरण व्हावं यासाठी राज्य सरकार केंद्राकडे आग्रह धरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
31 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 100% लसीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीचा पहिला डोस तरी 100% पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. 3 लाख लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिकेची तयारी झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. राज्यात गेले 24 तासात 656 नवे कोरोना रुग्ण आढळले. 768 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 8 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रोहिणी खडसेंचा विजय झालाय. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला. गडचिरोली जिल्ह्यात 172 ग्रामपंचायतींच्या 351 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 21 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. माझा छत्रपती घराण्यात जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्याकडून 1% जरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखं काम झालं तरी माझं जीवन सार्थकी लागेल, असे उद्गार संभाजीराजे यांनी काढलेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपतोय. राज्य सरकारनं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. राज्याचे पहिले भारतश्री विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचं प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. 29 नोव्हेंबरला मुंबईतील माझगाव इथं हा कार्यक्रम होणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड टीमनं जम्मू काश्मीर लडाख प्रदेशात ऑल वेदर रोड असलेल्या झोजिला बोगद्याच्या बांधकामात यश मिळवलंय. जम्मू आणि काश्मीर ते लेह लडाख या सर्व हवामान मार्गासाठी बांधण्यात येत असलेल्या झेडमोड बोगद्याच्या ट्यूब 2च्या खोदकामाचं काम सोमवारी पूर्ण झालं. भारती एअरटेलनं प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. कंपनीनं यात 25% वाढ केली आहे. 26 नोव्हेंबरपासून नवीन टॅरिफ लागू होतील. नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडेंनी मानहानीचा दावा केला होता. मलिकांनी कुटुंबियांविषयीच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये अशी मागणी वानखेडेंनी केली होती. मात्र ही मागणी कोर्टानं अमान्य केली. तसंच मलिकांनी खात्री करून पोस्ट शेअर कराव्या असे निर्देशही कोर्टानं दिलेत. कोर्टाच्या निकालानंतर मंत्री नवाब मलिक यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलंय. तसंच अन्यायाविरोधात आमची लढाई सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय. कल्याण डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसलाय. या ठिकाणी महापालिकेचे महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे या भाजपच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. लवकरच मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास अवघ्या 4 तासांमध्ये करणं शक्य होणार आहे. ही दोन्ही महत्त्वाची शहरं हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जोडण्यासंदर्भातील प्रकल्प नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून तयार केला जातोय. मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती झाली. घोसाळकर हे सध्या गृहनिर्माण संस्था विभागातून मुंबई बँकेचं प्रतिनिधित्व करतायत. मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मेहता आणि मुझफ्फर हुसेन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नांदेडमध्ये भाजपनं केलेल्या धरणे आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय. वजीराबाद पोलीस ठाण्यात 5 प्रमुख आयोजकांवर हा गुन्हा दाखल झालाय. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं म्हाडाला ऑनलाईन नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या संगणकीय प्रणालीमधील त्रुटींमुळे नोंदणीकृत करारनाम्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला विलंब होण्याची शक्यता आहे. एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांची तब्येत बिघडल्यानं 2019च्या पीएसआयच्या शारीरिक चाचण्या आणि मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससीनं परिपत्रक काढून दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील लुधियाना इथे ऑटोनं प्रवास केला. त्यानंतर केजरीवाल यांनी रिक्षा चालकाच्या घरी जेवणही घेतलंय. उल्हास नदीच्या पाण्यावर तांबड्या रंगाचा तवंग दिसतोय. त्यामुळे नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नांदेडमध्ये एनसीबीनं मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केलाय. नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनसीबीनं ही कारवाई केली आहे. अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या नवी मुंबईतील बोगस अमेझॉन कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अमेझॉनचं अकाउंट हॅक झाल्याचं सांगत ते परत चालू करण्यासाठी पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.
काही काम नसल्यानं एक जण चोरीच्या मार्गाला लागल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय। अख्तर चांद मुजावर असं या चोराचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 13 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न महिला पॅरामेडिकल स्टाफच्या विद्यार्थिनीवर पिस्तूल ताणून धमकावण्यात आलं। आरोपी मुलीला ओळखत असून प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे। साताऱ्यात वाहतूक पोलिसाची हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीकडे पिस्तूल आढळल्यानं खळबळ उडाली आहे। संबंधित व्यक्तीची वर्तणूक संशयास्पद आढळल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्या व्यक्तीकडे पिस्तूल आढळले। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। युवा सेनेचा प्रदेश सहसचिव विशाल केचे सह 5 जणांविरोधात नागपूरच्या अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। प्लॉट विक्री करताना खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आईनं दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून आईला काठीनं मारहाण करून लहान भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसल्याची घटना पुण्याच्या खेड तालुक्यात घडली। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इंदापूर तालुक्याच्या भिगवण इथल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। तर या टोळीकडून पिस्तुलासह दरोड्यातील साहित्य जप्त केलंय। औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंपाचं सील काढण्यात आलं। कोरोना नियमांचं पालन करण्याच्या अटीवर पेट्रोल पंपाचं सील काढण्यात आलं। लसीकरणाचं प्रमाणपत्र न पाहता पेट्रोल दिल्यानं पंप सील करण्यात आला होता। अहमदनगरला जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीतील आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे आता मृतांचा आकडा 14 झालाय। 6 नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात आयसीयू विभागाला आग लागली होती। गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजातील 4 नागरिकांची गुजरात राज्यात हत्या करण्यात आली। या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे। अहमदनगरला कर्जत तालुक्यातील कोरेगाव शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळलाय। या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं वन विभागानं सांगितलंय। उल्हासनगरमधील घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करा असे आदेश एकनाथ शिंदेंनी पालिका आयुक्तांना दिले। तर उल्हासनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय, त्यामुळे हे आदेश शिंदेंनी दिलेत। बदलापूर शहरातील अनधिकृत नळ जोडण्या तोडण्याची धडक मोहीम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं हाती घेतली। त्यामुळे आता शहरातील शेकडो अनधिकृत कनेक्शन तोडली जाणार आहेत।